इचलकरंजीत गांजा विक्रीवर एलसीबीचा छापा 4 किलो 150 ग्रॅम गांजासह 2,24,000चा मुद्देमाल जप्त। इचलकरंजी शहरात गांजा विक्री करणाऱ्या 2 इसमांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा म्हणजे एलसीबी कोल्हापूर यांनी धडक कारवाई करत 4 किलो 100 ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण 2,24,250 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपासासाठी त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आलं आहे। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसाय व अंमली पदार्थांच्या विरोधात कारवाई सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष पथकं तयार करून माहिती संकलन सुरू केलं होतं। दरम्यान पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की इचलकरंजी येथील नदीवेस परिसरातील जॅकवेल जवळील 2 इसम ॲक्सिस मोपेडवरून गांजा विक्रीसाठी येणार आहे। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक दत्तात्रय देशमुख, नियंत्रण कक्ष कोल्हापूर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व त्यांच्या पथकाने सापळा रचून 2 मे 2026 रोजी छापा टाकला। या कारवाईत आरोपी क्रमांक 1 सारंग खंडू भोसले व 21 राहणार मिरज आणि अभय दिगंबर धुमाळ व 21 राहणार इचलकरंजी यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या ताब्यातून 4 किलो 150 ग्रॅम गांजा, ॲक्सिस मोपेड, मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण 2,24,250 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जप्त मुद्देमाल पंचांसमक्ष कायदेशीर प्रक्रियेनंतर हस्तगत करून आरोपींसह पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे। सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक दत्तात्रय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, संतोष वर्गे, परशुराम गुजरे, गजानन गुरव, प्रदीप पाटील, शिवानंद मठपती, सत्यजित तानुगडे, विशाल चौगुले, अरुण धनगर, सागर चौगुले यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।